क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी आज विविध कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते नायगावमध्ये करण्यात आलं होतं आणि याच ठिकाणी आज मोठ्या स्वरूपात जी फुले अनुयायी जे आहे ते या ठिकाणी आले होते। आज याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे संतोष भोसले जे आहेत ते आपल्या सोबत आहेत। आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत हे जे पेहराव आहे अगदी एकनाथ शिंदे साहेबांसारखेच तुम्ही दिसता। बरेच जण तुमच्या बरोबर फोटो सेशन देखील करतायत, कसं हे सुचलं? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो मुख्यमंत्री पदाचा कार्यभार गेल्या 2.5 वर्षात यशस्वीरित्या पार पडला, अगदी जनतेच्या मनातला मुख्यमंत्री अशी त्यांची अजूनही ओळख आपल्या महाराष्ट्रात त्यांनी रुजवलेली आहे। त्यांच्या कार्याचा ठसा, त्यांच्या कार्याचा किती कौतुक केलं तरी कमी आहे। आणि मी गेली 1 वर्ष झालं म्हणजे ही परमेश्वराची देण आहे की मी एक छोटा कार्यकर्ता साहेबांचा आणि म्हणजे मी त्यांच्यासारखा दिसतो, हे खरेच परमेश्वराला म्हणजे मी मनापासून म्हणजे हे करेल की मला एक सांगा, याआधी तुम्ही कधी भेटण्याचा प्रयत्न केला का? कधी योग असा आला का त्यांच्याशी? मधल्या काळामध्ये जेव्हा साहेब त्यांच्या दरे या गावी आलेले तेव्हा त्यांची प्रकृती थोडीशी हे नव्हती, त्यामुळंच तिथं जाऊन मला परत यावं लागलं, भेट नाही झाली। आत्ताही नवीन वर्षाच्या मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या मंत्रालय येथील ऑफिसमध्ये गेलेलो, तेव्हाही ते तिथंही माझी भेट नाही होऊ शकली। तर मी म्हणजे परमेश्वराला विनंती करेल की लवकरच माझी साहेबांची भेट होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। सांगा, त्यांच्यातला काय असा एक वेगळापणा आवडतं की जेणेकरून तुम्ही त्यांना प्रभावित झाला? आज मी मगाशी बोलल्याप्रमाणे आज जनतेमध्ये त्यांची ओळख म्हणजे साहेबांचं नाव म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदे हे लोकनाथ म्हणून या महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध आहेत। त्यांच्या कार्याची ख्याती, त्यांचे धडाडीचे निर्णय, त्यामुळं अजूनही ते लोकांच्या हृदयात आहेत असं मला म्हणायचं। नक्कीच खरं तर एकनाथ शिंदे साहेबांचं जे काही निर्णय घेण्याची क्षमता असेल किंवा धडाडीचे निर्णय असतील ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि तेच निर्णय जे त्या क्षमतेने घेतात त्यामुळंच मी प्रभावित झालो असल्याचं मत जे आहे ते यावेळी संतोष भोसले यांनी व्यक्त केलं आहे। कॅमेरामन हरीश संतोष नालावडे, TV9 मराठी, नायगाव, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।